तेलाचे मोठमोठे साठे असलेला देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हेनेझुएलावरचं आर्थिक संकट आणखी गडद होत असल्याचं बघायला मिळतंय। डॉलरच्या तुलनेमध्ये व्हेनेझुएलाचं चलन बॉलिव्हर याची मोठी घसरण होतीये आणि यामुळे व्हेनेझुएला सरकारनं डॉलरची विनिमय केंद्र सुद्धा बंद केली। डॉलरचा रेट दाखवणाऱ्या वेबसाईट सरकारनं बंद केलेल्या आहेत। व्हेनेझुएलाचे 1381 बॉलिव्हर म्हणजे भारताचा 1 रुपया आहे। या देशाचं आर्थिक गणित इतकं बिघडलंय की या उधळलेल्या नोटांकडे सुद्धा कुणीही बघत नाहीये। एक व्यक्ती ट्रकमधून या नोटा रस्त्यावरती उधळतोय हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। पण नोटा उधळून सुद्धा त्या घेण्यासाठी कुणीही पुढे येत नाहीये, कुणाचीही हाव दिसत नाहीये। इतकंच नाही तर व्हेनेझुएला सरकारकडून अर्थतज्ञांना बोलू नये म्हणून त्यांना अटक सुद्धा करण्यात आली आहे।